आता हे मनी आबा आबा सावकाश सावकाश बसायचं कैसे बस पाणी घ्या पाणी घ्या सावकाश सावकाश शांत बसा सावकाश सावकाश बाबा मला काय चुकलं रे किती सगळी जण माका सोडून गेली मी काय वाईट केलंय त्यांचं अरे खैल्या पापाची शिक्षा भोगतोय मी माका नाही जगाचा वराल जाऊ दे तिकडे तू किती येईल साधी आहे सांग आबा काय बोलू नको तुमका माहित तुम्ही काय करत होता असता ता काय नाही आत्ताच्या आता चला आहेस ना तू जायस आबा मी एकटू जाणार नाही हैसून तुमका पण घेऊन जाणार आहे चला चला आधी चला उठा उठा चला आबा उठा सावकाश 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 आओ असा काय करतोस हो ऐका तरी माझा अनानू अनानू अहो घराकडे तर तो रस्तो जाताना तुम्ही सर कोण असं मी कोण असं मी अण्णा अण्णा नाही मगे अरे या अण्णा नायकाच्या मर्जीशिवाय झाडाचा पान हलत नाही हा आणि या शेवंता माका न सांगता नोकरी करूचा म्हणता हा ताकाच तूर लागूक दिल्या नाही काय सांगत नाही मग मी काय बघत राहायचं अण्णानू अहो पण आता ना ह्या एका नोकरी करूचा म्हणता नोकरी करूचा ते का अरे घरातून बाहेर पडला तर जायत ना मी काय ते का नोकरी करू देणार नाही सांगते ते ऐका तरी अण्णानू येवा नको दत्त नको राहुल दे मी आणि माझा नशीब आबा मी आता तुमचं काही एक ऐकणार नाही येवा दत्ता बसा आधी बसायचं सावकाश आहे गे आहे सरिता आहे काय झालं रे अहो काय या अहो तुम्ही तर माधव भाऊजींनी पाठवलेल्या मनी ऑर्डरचे पैसे देऊ गेलेलाच ना यांच्याकडे सांगते आधी पाणी घेऊन ये काय झालं रे आहे बरं झालं मी वेळेवर पोहोचले नाही त्यांनी काहीतरी विपरीत करून घेतले नाही असता काय बोलतोस तू सरिता पाणी घेऊन ये लवकर घेवा पाणी घेवा नको भाका मग आता पाणी जेवण सगळं बंद करा मग जीव जायत दत्ता काय बोलतोस ह्या अगे मग त्यांना विचारा त्यांनी काय केलं ना आता आबा काय बोलतो हा दत्ता भाका नाही जगाचा आबा आहे मी गेले तेव्हा गळफास लावून लटकत होते काय नशीब मी वेळेवर गेले
नाहीतर आबा अहो काय ऐकतोय मी इंदू माझ्याकडे दुसरं पर्याय नाही होतो गो. काय करू मी जगून? ते कोणासाठी जगू? लय सोसलंय गो. आता नाही सहन होत. येणारा दिवस काय घेऊन येत पळत रातभर नीज लागत नाही आणि दिवसभर रोज मराठ भोगतोय गो मी. मराठ भोगतोय. काशी काय नाही केलंय मी माझ्या काशीसाठी, पण तो सोडून गेला माका. आणि त्या शोभा तर गेला तर परत येऊकलाय अजून. आणि आता वच्ची मग काय करायचं मी सांग. या सगळं बघवत नाही माका सहन नाही होत गो. या असं रोज रोज पडल्यापेक्षा एकदाच काय तो मेललेला बरा. दत्ता दत्ता चूक केलंस तू. या म्हाताऱ्याचा जीव वाचवून चूक केलंस. हो आबा असा करून कसा चलात? चूक केलंस. आबा पाणी तरी देवा त्यांका. पाणी घ्या, पाणी घ्या बाबा, पाणी घ्या. सावकाश सावकाश. सविता त्यांच्यासाठी वाईट चाय टाक गो. वय वय. शांत बाबा. रुगड रुगड कान फुटले काय? हा उघड. हो नानू नाही उघडत आहेत ते. अरे कसं नाही उघडत? उघडूच लागत. हा कसला पत्र होता नोकरीचा? हा नोकरी करणार ता पण माका न सांगता काय कमी पडता? काय कमी पडता? मिळता ना सगळा पैसो देतोय ना मी. मग पोरग्याचा बरा चालला ना. वाढवर जेवक मिळता ना. मग किती होई नोकरी? उघड उघडदार उघड. मग जा विचारू जा. नानू माका वाटतं झोपली असतील ते. हा लगे उठत. पण मी काय नोकरीवर जाऊ देणार नाही. 4 माणसं असतील थैसर. घरात पडान रवायचा. काही जायचा नाही. अरे काय चालला? कोण आराडता इतके रातच्या? प्रभ तुका काय मिळू जात आहे सर. तू काय करशील ना तर मी ठरवेन. बाहेर जाऊन काय चाललाय? माका दिसता दारू पिऊन अण्णा तमाशो करता. झोपेचा खोबरा केलाय. शुद्धीत असतील तर ना. बाहेर अण्णा इतकी रात्र झाली कळता की नाही तुमका? लोक झोपली असतील. मग तुम्ही जाऊन झोपा. जागे किती आहे? पण मी नोकरीत जाऊ देणार नाही. आग लाग तुझ्या नोकरीत. मी सांगते तसंच होणार. घेवा चाय. अगं खरं तर लय वाईट वाटलेला. काय खुळ्यासारखा. हा जीव द्यायचो म्हणजे? अहो आबा आमचं पांडू शाणू तुमच्यापेक्षा. दत्ता मग तू समजव त्यांका. आबा दत्ता तुमका एवढा बोलता खायच्या नात्यान खायच्या हक्कान तुमच्या झिलासारखाच असा ना तो. अहो तुमचं झील गेलो म्हणून सगळा संपला काय? इंदू सगळा कळता गो. पण मी तरी काय करू सांग. आबा
दुःख अडचणी कोणाच्या आयुष्यात येणार नाही. म्हणान त्या मरणाचा विचार करायचो. आबा, या घरात काय होता हा आता तुम्ही बघत येलास. म्हणान काय पोरांका वाऱ्यावर सोडून मी जीव देऊ खोय होतो. पोरांसाठी सगळा सहन केले. जा होता ना तर बघत रावले. आज पोरा मोठी झाली होत. त्यांचा काय नाही काय चाललेला हा. त्यावेळेस मी तुमच्यासारखं विचार केलंय असतंय तर आज माझ्या पोरांचा काय झाला असता. हा, तुका जगण्यासाठी या पोरांचा कारण होता गो. पण माझा काय? मी कोणाकडे बघून जगायचा? अहो आबा, आम्ही असो ना. आणि वच्चीन शोभान काय करायचा हो. हा, शोभाचा अजून काय कळलेला नाही हा. तर परत इला तर आणि वच्ची घराकडे येला तर त्या दोघींनी कसा जगायचा. कोणाचा आदर हा. या बघा, आता डोक्यातले भलते सलते विचार काढून टाका. आपले देव बसलेले असत, आपल्या पाठीशी असत, ते सगळा व्यवस्थित होईल. आणि हा आबा, आता घराकडे जाण्याच्या भानगडीत पडा नको. नको दत्ता, हाय सर नको. आबा, तुम्ही हैसरच राहा. हा? तुमचं पण ह्या घर असाच ना. होय तर तुम्ही हयच रवा. वच्ची काकी इली काय मगे जावा. ती काय तुमका अशी सहज मराक देवची ना. छाया, काय बोलतोस या. अगे हेंका एकदा सांगून कळलं नाही म्हणून बोलतोय. को तसा नाही गो बाय. पण उगाच कशाक त्रास. हो, बरं झालं तुम्ही येला असता. तुम्ही तरी सांगा का. जीवाचा बरा वाईट करूक निघाले होते. काय झालं असतं मगे. आता मी ह्यांका आहेस तर रवाक सांगितलंय तर नाही म्हणतोय. बाय सांगा काहीतरी. नको इंदू, मी निघतोय. अगो शोभा वच्ची घराकडे येईल तर दरवाजा उघडून रवा करू ना घराचो. येतोय. ह्या बघा, आता परत मरणाचा विचार करायचो नाही. नाही करणार. येतोय बी. अण्णा येतोय. अहो असा काय केलास. तुम्ही थांबवायचं ना त्यांका. थांबली असते ते. गेलं तर मरू दे. तुका लय पुळको असता जगाचो. कामात लक्ष दे. तुमचं काय? तुमचं काय? निघा निघा. आबा, हो काय झालं हो. आजपर्यंत बच्चीच्या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल मनात राग होतो, चीड होती. असं वाटायचं कधी एकदाची संपतात. आज लय वाईट वाटतं. आबाचं मरण मी असं माझ्या डोळ्यासमोर बघत होते. एक पोचलं नसतं तर. आबांनी काय वाईट केला नाही आपला. बायको आणि सून जसं सांगत होते तसे हे माना डोलवीत होते. दोघींका समजावून लय प्रयत्न केला नाही त्यांनी. पण त्या दोघींनी कधी त्यांचं ऐकलं नाही. काय नाही. आबा कचलो अगं पुरतो.
एखाद्या लहान मुलासारखं माझ्या कुशीतून रडाक लागलो होतो. त्याचे मनातलं सगळं राग द्वेष निघून गेलो. दुश्मनावागडा पण असं होऊ नको. आपण जर जीव दिला नसता तर कोणाक जबाबदार धरला असता. त्या स्वतःहून मरणाच्या तावडीत जाणाऱ्या काशी की अचानक आबानी वच्चिक सुरू जाणाऱ्या शोभा, सगळा गपावून बसलेला वच्चिक कोणाक जबाबदार धरायचा. तेंका या अवस्थेपर्यंत नेणाऱ्या अण्णांका होय, माका ना अण्णांची कधी कधी खूप भीती वाटता. नेमके कसे असतात अण्णा? चुलत्याच्या घराण्यात डोळ्यासमोर बघून न घेणारे की शोभा खैसर कामाक ठेवणारे, वच्चिक या घर सोडूक लावणारे की शोभाच्या कार्याक पैसे पुढे करणारे अण्णा खरे? आबांका शोभा हरवला म्हणून पोलिसात तपास करून नेणारे अण्णा खरे की आबा मेलो तर मरू दे म्हणून त्यांच्या मरणाची वाट बघणारे अण्णा खरे? नेमको खरो चेहरो काय असा अण्णांचो? काय असा त्यांच्या मनात? असं तुमच्याकडे उत्तर? एक गाई गोट्यातून बाळाला दूध दे वाटीतून. एक गाई गोट्यातून बाळाला दूध दे वाटीतून. बाळाची वाटी मांजर चाटी, मांजरीच्या पाटीत घातली काठी. मांजर गेला रागान त्याका खाल्ल्यान वागान. एक गाई गोट्यातून बाळाला दूध दे